लेखक जयंत नारळीकर यांच्या आयुष्याचा खरं तर प्रवास आता थांबलेला आहे. अनेक लेखकांवरती लिहिणारे ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले सध्या आपल्यासोबत आहेत. सर, जयंत नारळीकर यांचं खगोलशास्त्रामध्ये खूप मोठं योगदान खरं तर मिळालेलं आहे. कुठल्या पैलूकडून तुम्ही त्यांच्याकडे पाहताय? मी नारळीकरांकडे अनेक दृष्टिकोनातून बघतो. एक म्हणजे अतिशय सच्चा माणूस, साधा माणूस, जमिनीवर पाय असलेला माणूस, आणि इतका उत्तुंग भरारी मारूनसुद्धा जमिनीवर पाय असलेला माणूस. खरं म्हणजे भारतीय शास्त्रज्ञांमध्ये मी अतिशय उच्च दर्जाचा शास्त्रज्ञ कोणी असेल तर नारळीकरच. भारतात अनेक लोकांना शास्त्रज्ञ म्हणतात, म्हणजे अनेक किंवा ॲडमिनिस्ट्रेटर्स जे त्यांनाही शास्त्रज्ञ म्हणतात, पण खरं म्हणजे नारळीकरांचं जे बेसिक जे काय संशोधन आहे ते संशोधन हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे नारळीकरां हे त्यांना गणित आणि विज्ञान दोघांची भयंकर आवड, आणि त्यांची आई संस्कृतची शिक्षक होती, वडील रँगलर होते, नंतर ते स्वतः केम्ब्रिजमध्ये शिकायला गेले. फ्रेड हॉईलच्या खाली त्यांनी संशोधन केलं, आणि दोघांनी मिळून हॉईल नारळीकर असं रिसर्च त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. झालं काय की निर्मिती कशी झाली ही एकाच बिंदूतनं, त्याला सिंग्युलॅरिटी अशी बरीच नावं पण आहेत, पण त्या बिंदूतनं स्फोट होऊन निर्माण झाली अशी बिग बँगची थेअरी सांगते, आणि विश्व कायम प्रसरण पावत आहे अशी ती थेअरी सांगत होती. त्याला विरोध जो झाला तर फ्रेड हॉईल हे जे केम्ब्रिजचे होते, आणि त्यात अनेक 2-3 माणसं होती, पण त्याचबरोबर नारळीकर पण होते, त्यांचे शिष्य असले तसं त्यांच्याबरोबर काम करणारे. तेव्हा त्या दोघांनी आणि इतर काही लोकांनी मिळून एक थेअरी मांडली, त्याला स्टेडी स्टेट थेअरी असं म्हणतात. तर बिग बँग विरुद्ध स्टेडी स्टेट कुठली बरोबर, ह्याच्यावर खूप वादावादी मोठमोठे सेमिनार असतात, त्यात म्हणजे खूप गाजले ते युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, सगळीकडे. शेवटी जे बॅकग्राऊंड मायक्रोवेव्ह रेडिएशन जे सापडलं, त्यामुळे बिग बँग त्याची सरशी झाली. लोकांनी बिग बँग आता मान्यता दिली, आणि त्यानंतर बिग बँगवर रिसर्च चालू आहे. मग त्याच्यानंतर स्ट्रिंग थेअरी, मेम्ब्रेन थेअरी, अमुक वगैरे, म्हणजे विश्वास कशाने बनलेलं आहे वगैरे. या सगळ्यामध्ये म्हणजे त्यांची थेअरी मान्य आहे की नाही, चुकीची आहे की बरोबर आहे, हा भाग सोडा, पण त्यांनी केलेलं संशोधन जे आहे, मग त्यात इनर्शिया आणि ग्रॅव्हिटीच्या विषयी वेगळा विचार आहे त्याच्यामध्ये. तर तो म्हणजे त्यांनी मूलभूत संशोधन करणं हा जो प्रकार आहे तो ग्रेट होता. आणि इतका की इंदिरा गांधींनी शेवटी 1972 साली त्यांना बोलवलं की तुम्ही भारतातलं विज्ञानाकरता काहीतरी करा. ते आले. म्हणजे मुख्य एक लक्षात ठेवा, अनेक शास्त्रज्ञ जातात आणि परदेशातून सेटल होतात, पण हे परत आल्यानंतर त्यांनी TIFR ते शिकवत असत, आणि विद्यार्थी सांगतात मला की मी ओळखीचे माझे की ते त्यांचं लेक्चर मी ऐकण्यासारखं असायचं. म्हणजे ब्रिलियन्स आणि स्कॉलरशिप ज्याला म्हणतात त्यांनी भरलेलं. आणि नारळीकर त्यानंतर मग आयुका त्यांनी स्थापनेमध्ये त्यांनी भाग घेतला, आणि त्या ठिकाणी वैज्ञानिक संशोधनाला प्रचंड मोठा त्यांनी हे दिला. तर हा जो सगळा आहे ते मला महत्त्व एवढं वाटतं की एवढं सगळं असूनसुद्धा उत्कृष्ट लिखाण, म्हणजे त्यात विज्ञान कथा पण आहेत, कादंबऱ्या पण आहेत, स्वतःचं आत्मचरित्र पण आहेत बरं का, म्हणजे 4 शहरातलं वगैरे असं आहे. आणि त्यांचं प्रत्यक्ष सायन्सवरचं माझ्याकडे बरीच पुस्तकं, इंग्लिशमधली पण आहेत पुस्तकं, आणि मराठीतली, म्हणजे आकाशाशी जडले नाते, हे तर प्रत्येकाने वाचावं असं पुस्तक आहे. आणि त्यामुळे लोकांना विज्ञान मी किमयागार लिहिलं, खूप गाजलं वगैरे, पण त्या माझी सगळी प्रेरणा खरं सांगायचं म्हणजे नारळीकर आमचे आदर्श. म्हणजे तर त्यामुळे त्या विज्ञान सोपं करून कसं सांगायचं हा जो प्रकार आहे, तर बेसिकली त्यांनी तो ध्यास घेतला होता. त्यांची सगळी त्यात विज्ञान कथा तर इतक्या चांगल्या की मला वाटतं दुर्गा भागवतांनी त्याचा उल्लेख केला होता की विज्ञान कथा किती लिहावी तर अशी लिहावी म्हणून. आणि 19 जुलैला त्यांचा जन्मदिन आहे, तो विज्ञान कथा दिन म्हणून साजरा केला जातो, इतकं त्याला महत्त्व आलं. पण विज्ञान कथा, कादंबऱ्या आणि प्रत्यक्ष विज्ञानावर हेच जसं त्यांनी लिहिलं, त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे त्यामुळे पंचांग, कुठेतरी ज्योतिष वगैरे ह्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. विवेकानंदांचाही नव्हता पाहिजे, आपल्याला सांगितलं जात नाही, पण त्यांनी कधीही विश्वास ठेवला नाही ज्योतिषावर सुद्धा. आणि त्यामुळे त्या विषय त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आणि की तिकडला मंगळ आहे तो माझ्या ह्याच्यावर कसा परिणाम करतो, कित्येक मुलींचे लग्न होत नाहीत आज, मी किती वाईट आहे प्रकार बघा. पण नारळीकरांनी अतिशय त्यांनी भूमिका घेतली त्यामध्ये आणि लिहिलं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं योगदान जे आहे सगळ्या क्षेत्रामध्ये ते खूप मोठं आहे. मराठीमध्ये लिहिणं, मराठीमध्ये विज्ञान पसरवणं, आवड लावणं आणि स्वतः संशोधनाला वाव देणं, त्यात हे करणं. म्हणजे मला एक फक्त सांगावंच वाटतं की एकदा त्यांचा मला फोन आला
मी इकॉनॉमिक्सवरती अर्थात सायकोलॉजीवर म्हणा, सायन्सवरती किमयागार अशी बरीच लिहिली म्हणजे. आणि त्यावेळेला अच्युत अर्थात मी वाचलं आणि अतिशय सुंदर पुस्तक आहे. मला इतकं आश्चर्य वाटलं की नारळीकर आपणहून फोन करणं, की इतक्या सोप्या भाषेत इकॉनॉमिक्स मला समजावून कोणी सांगितलेलं नव्हतं, इतकं सोपं आणि सुंदर कॉंग्रॅच्युलेशन करणार मला फोन आला. म्हणजे इतकं छान मला त्यावेळी वाटलं होतं. तर आणि आमचे बंधूंना क्वचित फोन आणि त्यांचे भाषणं ऐकायचो मी, आणि मला खूपच प्रेरणादायी आहे म्हणजे त्यांचं सगळं आयुष्य. आणि मला असं वाटतं की खूप मोठा लॉस आहे हा. खरं तर विज्ञान जे आहे त्या म्हणजे अवघड विज्ञानाला अगदी सोप्या भाषेत करत म्हणजे साहित्याच्या पंढरीमध्ये नारळीकर हे रमले होते. त्यांचं जे आत्मचरित्र आहे म्हणजे 4 नगरांचं माझं विश्व, खरं तर हे एक झपाट्यानं आणि एक वेगळ्यापणाने त्यांनी लिहिलेलं होतं की खरं तर विज्ञान म्हणजे अंधश्रद्धेला कसं दूर ढकलायचं हे अनेक एक वेगळे पैलू त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे विलक्षण त्यांचं लेखन होतं. त्यांच्या सर्व या लेखनांकडं एक लेखक म्हणून तुम्ही कसं बघता? नाही, मला अतिशय आवडणार लिखाण आहे एकतर. म्हणजे त्यांचं विज्ञानावरचं तर ग्रेटच आहे, कथांवरचं तर ग्रेटच आहे, आणि ते त्यांचं आत्मचरित्रच छान आहे. पण त्याचा दृष्टिकोन जो आहे तो मला आणखीन जास्त भावतो. म्हणजे की या जगाकडे कसं बघायचं. एक दृष्टिकोन म्हणजे काही नाही, प्रचंड अंधश्रद्धा आणि नुसतं कुठल्या तरी पूजा अर्चाच्या मागे लागायचं आणि काहीतरी करायचं. यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन करून सातत्याने आपण प्रश्न विचारत राहायला पाहिजे, कुतूहल जागा ठेवलं पाहिजे, आणि त्यांनीच विज्ञानाची प्रगती होईल, आपल्याला विश्व आणखीन जास्त कळत जाईल आणि माणसाची प्रगती होईल. हा जो बेसिक दृष्टिकोन आहे तो त्यांच्याकडे होता. आणि मला असं वाटतं की या दृष्टिकोनामुळे मला खूप प्रेरणा मिळाली. आणि मला म्हणजे पुन्हा म्हणजे रसेल जसं होता, आईन्स्टाईन जसं होतं, तसंच म्हणजे हा जो दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याला पुष्टी मिळाल्यामुळे मला छान वाटतं हे सगळं. तर नारळीकरांची अशी एखादी कुठली आठवण आहे की ती कायम मनाच्या मर्मबंधात तुम्हाला कायम करून ठेवावीशी वाटते, आणि आज खरं तर गेले सर्वांना दुःख होत आहे, त्यांच्यासाठी कोणती श्रद्धांजली असेल? नाही, मगाशी सांगितलं तसं त्यांचं स्वतःचं आपणहून फोन येणं, नाही तर एवढ्या मोठ्या वैज्ञानिकाने मला फोन करणं, हेच मला खूप मोठं वाटलं. आणि अतिशय कौतुक केलं त्यांनी. म्हणजे माझ्या इतरही पुस्तकांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे, पण अर्थाचं विशेष कौतुक त्यांनी केलं. त्यांची श्रद्धांजली म्हणजे मला एकच सांगावंसं वाटेल की आपण सगळ्यांनी आयुष्याकडे कसं बघावं. अंधश्रद्धा सोडून विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपण स्वीकारला पाहिजे. हीच खरं म्हणजे त्यांना श्रद्धांजली होईल. खरं तर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणं आणि अंधश्रद्धेला कुठलाही थारा न देणं, खरं तर हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली होईल असं विचार खरं तर अच्युत गोडबोले यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन नागेशसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे.